शंकर भगवंत नंदीवर बसले, पार्वतीची डोली जशी निघाली तसा हिमालय रडू लागला। त्यावेळी मैनावती ढसढसा रडू लागली। कन्या सासुर्या श्रीजा कन्या कन्या सासुर्या श्रीजा मागे परतोनी पाहे मागे परतोनी पाहे कन्या 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 सासुर्या शेजारी मागे परतोनी पाहे मागे परतोनी पाहे पार्वती निघाली वारंवार माग पाहते। जसं नदीतलं पाणी आटावं, एखादा झरा करावा, त्यामध्ये हळूहळू हळू पाणी यावं, तसं हिमालयाच्या डोळ्यात हळूहळू अश्रूच्या धारा लागल्या। पुरुषाचे डोळ्यातले अश्रू पाहण्याजोगे असतात। स्त्रीच्या डोळ्यात जेवढे अश्रू शोभून दिसत नाहीत ना, तेवढे अश्रू पुरुषाच्या डोळ्यात शोभून दिसतात। कारण स्त्रीच्या डोळ्यात नेहमी अश्रू येत असतात, पण पुरुषाच्या डोळ्यात कधीतरीच अश्रू येतात, आणि म्हणून ते अश्रू शोभनीय असतात। हिमालय रडू लागला, इतका रडला पार्वती वारंवार मागे पाहते। एखादी लेक सासरी चालली की माहेराकडे पाहत राहते। चुकलिया मजल करत सर्व लग्नाची वराडी भगवंत शिव सगळ्या देवता कैलासावर पोहोचल्या आणि कैलासावर पोहोचल्याच्या नंतर
देवतांना विधी दिली। सब देवता लोग विदा होने लगे। भगवंत शिव आणि पार्वती कैलासावर विहार करू लागले। जगत मातु पितु शंभु भवानी, जगाचे माता पिता शिव आणखी भगवानी आहे। शिव आणि भवानी माता आहे। नित्य नया सुगंध, नित्य नया विहार कैलाश पे। गृहस्थाश्रम में योगी दाम्पत्य बड़ा प्यारा गृहस्थाश्रम है। कुछ काल समय बीतने पर बाबा जी लिख देते हैं, जबत न उषटबदन कुमारा तारुक असुर समरजे ही मारा। कार्तिकीचा जन्म झाला, त्यानं तारका असुरला मारलं आणि हे